नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण प्रिन्स कट ब्लाऊज शिवणार आहे. हा ब्लाऊज 11ची 11.5ची फिटिंग आहे आणि आता मी याची उंचीसुद्धा मोजून घेणार आहे. आपण ब्लाऊजवरच पूर्ण माप असं इथं उंची आहे 14.5ची आणि खालच्या साईडनं सुद्धा इथं मी मोजून बघितलेले मधल्या भागी ते पण सुद्धा 11 आहे. आता आपण याच्यावर माप टाकून घेणार आहे एकदम व्यवस्थित. आता इथं मी माप टाकलेले हे पहा. आता उंची आपण ब्लाऊजला मोजली ती तवा होती 14.5. आपण एक्स्ट्रा घेतलेलं याच्यात घेतलेले मग 15.5. उंची घेतलेली आपण 15.5 आणि वरच्या साईडनं घेतलेले 5.5 आणि पूर्ण असं रेशमी आता ओढून घेतलेली. आणि आपण मोंडा घेणार आहे 6. हे पहा, आता इथं मोंडासुद्धा 6 घेतलेला आहे. मी तुम्हाला मोजून पूर्ण दाखवते. हे पहा, आपली फिटिंग आहे 11.5ची. त्याच्यात मी एक्स्ट्रा 1.5 इंच घेतलेले. वरच्या साईडनं सुद्धा 5.5 घेतलेले आणि मोंडा घेतलेला आहे 6. मोंडासुद्धा 6 घेतलेला आहे आणि इथं 2.5 घेतलेलं आहे. हे पहा, दोन्ही साईडनं मी 2.5 घेतलेले आणि असं इथं उघळून घेतलेलं आहे. हे पहा, एकदम व्यवस्थित मी आता इथं उघळून घेतलेलं आहे. आता आपण हे कट करून घेणार आहे. एकदम व्यवस्थित मी आता याला कट करून घेणार आहे. हे पहा, आता इथं मी कट पूर्ण असं करून घेते. एकदम बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे हा. आता इथं मी पाठीमागचा भाग इथं मांडलेला आहे आणि व्यवस्थित याचं माप आता मी टाकून घेणार आहे. हे पहा, आता एकदम व्यवस्थित मी आता याचं पूर्ण कट करून घेतलेलं आहे. समोरच्या साईडनं मी 1/2 इंच घेतलेलं आहे आणि खालच्या साईडनं बी 1/2 इंच शिल्लक घेतलेलं आहे. आपण फिटिंग करीत असतो का त्या साईडनं मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. हे पहा, आता पूर्ण असं इथं मी माप टाकून घेणार आहे. पूर्ण व्यवस्थित मी आता इथं माप टाकून घेतलेलं आहे. माझं आता हे माप टाकून झालेले मी आता काढून घेतलेले. आता आपण याच्यावरच असं प्रिन्स कट याच्यात माप काढून घेणार आहे. हे पहा, आता इथं मी ब्लाऊज घेतलेला आहे. एकदम व्यवस्थित मी आता इथं माप आपला समोरचा गळा आहे 7. आता याला आपण माप टाकून घेणार आहे. एकदम व्यवस्थित आता इथं आपण माप टाकून घ्यायचं. वरती घेतलेले मी 2.5, वरच्या साईडनं घेतलेला आहे 2.5 आणि गळा घेतलेला आहे मी हा 6चा. कारण आपण गोट मारत असतो ना त्याच्यात थोडा 1/2 इंच गळा वाढतो, त्याच्यामुळं मी कमीच घेतला. आता समोरच्या साईडनं इथं घेतलेलं आहे मी 5 आणि इथं घेतलेले आता टक्स घेणार आहे मी 4.5चा. इथं सुद्धा मी असं उघडून घेणार आहे. बा एकदम व्यवस्थित आता इथं मी उघडून घेतलेले आणि समोरच्या साईडनं घेतलेलं इथं 6. इथं 6 घेतलेले. हे पहा, एकदम व्यवस्थित मी आता इथं 6 घेतलेले आणि आपण हे टक्स याच्यात आता वरच्या साईडनं असं मिळवून घेणार आहे. हे पहा, एकदम प्रिन्स कटचा कटोरीचा आकार येऊन गेलेला आहे. आता आपण इथं टक्स मारलेला आहे ना 4.5चा, त्याच्यावर अशी एक खूण करणारी आणि इकडच्या साईडनं आता मी 1.5 इंच टक्स मारण्यासाठी असं उघडून घेतलेले. आता आपण पूर्ण असं घेतलेलं आहे आणि याला असं क्रॉस करायचं आणि हाताना थोडा आपण कटोरीला असा आकार देऊन घेणार आहे. हे पहा, एकदम व्यवस्थित मी आता इथं आकार दिलेला आहे. हे पहा, आपलं आता इथं झालेलं आहे माप टाकून. हे आपण आता कट करून घेणार आहे. आता मी समोरचा गळासुद्धा आता खालच्या साईडनं मी समोरचा गळा घेतलेला आहे 3.5. हे पहा, समोरचा गळा घेतलेला आहे 3.5 आणि याला असा आकार देऊन घेतलेला आहे गोल. तुमच्या ब्लाऊजचा जेवढा गळा असेल तुम्ही तेवढा आकार देऊन घ्या. हे पहा, एकदम असा मस्त इथं गोल आकार मी आता देऊन घेतलेला आहे आणि आता इथं मी ब्लाऊज पूर्ण असा कट करून घेणार आहे. हे पहा, पूर्ण व्यवस्थित आता मी हे कट करून घेणार आहे. आता इथं कट केलेली कटोरी मी प्रिन्स कटची. आता यालासुद्धा आपण असा हातानाच आकार द्यायचा आहे. पहा, आणि जिथं 4.5चा टक्स मारलेला आहे तिथपर्यंतच असं कट करायचं. हे पहा, पूर्ण कट केलेलं आहे. वरच्या साईडनं थोडंसं आपण आता इथं कट करून घेणार आहे, कारण मग अशा आड्या पडत नाही. तिथं ते थोडंसं कट करायचं, कारण हा ब्लाऊज मोठा आहे त्याच्यामुळं. आता आपण समोरचा गळासुद्धा इथं कट करून घेणार आहे. हे पहा, आता इथं माझा समोरचा गळा
एकदम व्यवस्थित मी आता इथं कट करून घेणार आहे. हे पहा झाला माझा. आता इथं मी समोरचा गळा कट करून घेतलेला आहे. व्यवस्थित आपलं आता हे प्रिन्स कटची मापं झालेली समोर कटोरी आणि हा पाठीमागचा भाग. आता इथं मी बाही काढून घेणार आहे. आपली बाही आहे 8ची, त्याच्यात एक्स्ट्रा घेतलेले 1 इंच, कारण आपल्याला समोर दुमताचं हा बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे आणि खालच्या साईडनं घेतलेलं आहे मी 7 इंच. हे व्यवस्थित मच्छीकट त्याच्यावर मांडून घेतलेला आहे आणि त्याचा आकार देऊन घेतलेला आहे आणि शेवटला थोडं असा आकार द्यायचा मग मच्छीकटला. आता आपण हा कट करून घेणार आहे. एकदम व्यवस्थित आकार द्यायचा. हे पहा रेडीमेड मच्छीकट खूप छान बसतो, पण रेडीमेड मच्छीकट खूप जादा असतो आणि मच्छीकट थोडा आपण कमीच कट करायचं, म्हणजे थोडं 2 रेषा आतमध्ये कट करायचा. हे पहा एकदम व्यवस्थित. आता इथं ब्लाऊज माझा कट झालेला आहे, ते इथं बाई माझी कट झालेली आहे आणि इथं मी आता थोडं कमी जादा झालं या साईडनं. तर आपण व्यवस्थित आता इथं आपली सगळी कटिंग झालेली आहे. आता आपण ब्लाऊज असा शिवायला घेणार आहे. आता इथं मी ब्लाऊज घेतलेला आहे. इथं आपण आता डावी साईड करणार आहे. म्हणजे हे पहा, आणि आपण कटोरी जोडत असतो का त्या भाग असा अर्धा इंच खाली सोडायचा. हे पहा मी कटोरी एकदम व्यवस्थित डबल एकदा एक शिलाई इथं मारून घेतलेली. हे पहा इथं मी अर्धा इंच असं सोडलेले आणि ती कट करून घ्यायचं. कटोरी व्यवस्थित बसते. मग आता आपण वरचा टक्स मारून घेणारे. वरचा टक्स घेणारे 4 आणि याला अशी पिन इथं मी मारून घेतलेली आता टक्स. आणि इथं आता आपण ही डावी साईड आहे, याला आपण एक अशी पट्टी जोडून घेणार आहे. हे पहा आता ही माझी डावी साईड तयार झालेली आणि त्याला खालच्या साईडला सुद्धा मी टक्स ती पट्टी जोडून घेतलेली. हे पहा आता इथं माझ्या दोही पण मी आता उजवीसुद्धा इथं करून घेतलेली. हे पहा दोही साईड आता या तयार झालेल्या आहे. आता इथं मी पाठीमागचा भाग घेतलेला आहे. वरच्या साईडनं घेतलेला आहे मी 2 इंच आणि खालचा आपला गळा जेवढा आहे तेवढा गळा घेतलेला आहे आणि त्याला आकार दिलेला आहे. पूर्ण आपण आता हे कट करून घेतलेले आहे. इथं मी टक्स मारलेले 4.5चे. दोही साईडनं सुद्धा मी आता इथं टक्स मारून घेतलेले आहे आणि पाठीमागच्या साईडनं आता इथं मी पट्टी लावणार आहे. हे पहा आता याला बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे याला पाठीमागून आपण पट्टी लावलेली. आता इथं मी शोल्डर असे जोडून घेणार आहे. पूर्ण माझे शोल्डर असे जोडून झालेले आणि मी आता याला गोट मारून घेणार आहे. मी असं कापड घेतलेले गोल्डन कलरचं, त्याचा असा गोट मारून घेणार आहे पूर्ण ब्लाऊजला. एकदम व्यवस्थित मी आता असा गोट इथं मारून घेणार आहे. हे बघा आपला इथं गोट मारून झालेला आहे आणि एकदम व्यवस्थित गोट येऊन गेलेला आहे. आता आपण बाही समोरच्या साईडनं 1 इंच दुमतून घेतलेली आणि एकदम व्यवस्थित आपल्या ह्या दोही बाह्या अशा तयार झालेल्या आहे. आता इथं मी ब्लाऊज घेतलेला आहे. आता इथं आपण ब्लाऊजची फिटिंग करणार आहे. 11.5ची वरली फिटिंग आहे. मध्ये मी 11 घेतलेला आहे. मोठा ब्लाऊज सगळा मोजून घ्यायचा. समोरचा भाग असा जादा असेल ना प्रिन्स कटचा, ते व्यवस्थित माप असं टाकून घ्यायचं, पूर्ण मोजून घ्यायचं. हे पहा आणि जे एक्स्ट्रा झालेले ते मी असं कट करून आता इथं घेतलेलं आहे. आता इथं मी बाही घेतलेली आहे मधून आणि हे पहा बाही थोडी इथं मला कमी पडलेली, तिथं मी आता जेंड देणार आहे, कारण मोठा ब्लाऊज आहे त्याला थोडंसं असं जेंड देऊन घ्यायचं. हे पहा एकदम व्यवस्थित मी आता इथं जेंड देऊन घेतलेलं आहे आणि अशी बाई इथं आपली आता तयार झालेली आहे. आणि डबल एकदा मी बाईला शिलाई मारून घेतलेली आणि आपल्या ब्लाऊजची आता जेवढी फिटिंग आहे का तेवढी फिटिंग आता इथं मी केलेली आहे. एकदम माप असं घ्यायचं प्रिन्स कटचं, कारण हा मोठा ब्लाऊज आहे. मधल्या भाग म्हणजे मोजीतच राहायचं, खाली पण मधले पण असं. हे पहा मी मोजूनच घेतलेलं आहे बघा. एकदम व्यवस्थित आता इथं मी मोजून घेतलेलं आहे आणि आपला इथं ब्लाऊज एकदम मस्त तयार झालेला आहे. दोन्ही साईडनं मी फिटिंग करून घेतलेली ब्लाऊजची. हे पहा इथं ब्लाऊज तयार आहे. हा बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे. हे पहा एकदम व्यवस्थित ब्लाऊज इथं तयार झालेला आहे. तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा जा. हे पहा